ओ, इथे बसलाय तर माझ्या सिनेमाचा हिरो। शोना मॅडम, हाय राजवीर जी। शोना मॅडम, अहो तुम्ही इथं काय करताय? तुम्हाला बघायला आली। काय करणार, राहावलंच नाही। खूप मारलं होत्या लोकांनी तुम्हाला, मला तर बघवतच नव्हतं। आता कशी आहे तुमची तब्येत? हाय, ठीक आहे। ह्या अंगावरच्या जखमा जातील, पण तुमच्या मनावर जे घाव झालेत ना, ते नाही इतक्यात जाणार। आय एम सॉरी राजवीर, मी तुम्हाला नाही सोडवू शकले। अहो अहो ही म्हणजे, पण तुम्ही इथं कशाला आलाय? तुम्ही इथं आले हे जर अंकुशरावला कळलं ना, आय डोंट केअर। मला त्यांची नाही, तुमची काळजी। पण तुम्हाला ते नाही कळणार, म्हणून अशी धावत पळत तुमच्याकडे आले। त्यांची काम आहे का मस्करी? हा, सकाळी उठल्यापासून नुसतं दीपे झाडू मार, झाडांना पाणी घाल, हातरून काढ, भांडी घास, धुणं धु। मला काही धावत येतोय? तुम्ही खूप साधे आहात राजवीरजी, पण तुमच्या याच भोळेपणाचा काही लोक फायदा घेतात आणि ते तुम्हाला कळत सुद्धा नाहीये। हो म्हणजे बघा ना, जर कोणी तुमच्याशी खोटं बोलत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? मला अजिबात आवडणार नाही कोण माझ्याशी खोटं बोललं तर। हो, खरं वागण्यासाठी नाही विरुद्ध जीव देईल, पण जर कोण खोटं बोललं का नाही, जीव केला तरी त्याला माफ नाही करणार। आणि तो खोटं बोलणारा व्यक्ती जर तुमचा जवळचा कोणी फ्रेंड असेल तर? फ्रेंड असेल तर तो खोटं बोलणारच नाही, आणि जर खोटं बोलला ना, तो या विरुचा फ्रेंडच असणार नाही। पण तुमच्याशी कोणीतरी खोटं बोलतंय राजवीरजी, आणि जर ती व्यक्ती हे खोटं बोलली नसती ना, तर तुम्हाला एवढा त्रास झालाच नसता। काकी लवकर चला, ती बघा गाडी। अगं ती कुठं आहे? ती होय, ती तिकडे आहे, चला लवकर। ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती मॅडम, एक सेल्फी घ्या का? अहो माझ्या मामाच्या पोराला पटतच नाही तुम्ही येत असता ते, मग एक सेल्फी घेऊ म्हणजे त्याला विश्वास बसेल, है का नाही? हो जरा थांबा, मी महत्वाचं काहीतरी बोलतेय। हा नंतर बोलाल की, हे बी महत्वाचंच आहे, इकडे बघा। ए सेल्फी काढते, सेल्फी काय ग, तू इथं काय करतेस? अंकुशरावच्या बंगल्यात राहतीस ना? मग इथं खबरी काढायला आलीस वय? नाही हो, मी इकडे राजवीरजींच्या काळजीपोटी आले। त्यांनी ह्यांना डांबून ठेवलं होतं, मला खूप वाईट वाटलं त्याचं। उलट मी तर ह्यांना तिकडून सोडवायला गेले होते। खोटं वाटत असेल तर विचारा राजवीरजींना। राजवीरजी सांगा ना। होय काकी? काय ग, तू अंकुशरावकडे राहतेस, त्याचंच खातेस, मग ह्याला कशाला सोडवत होतीस? त्याची एवढी काळजी कशाला करतेस तू? कारण ह्यांच्यामुळं आम्ही या गावात आलो, एवढा मान सन्मान मिळाला, त्याची परतफेड करायला मी इकडे आली। हो, अंकुशराव खूप वाईट माणूस आहे हो।
त्यांनी आम्हाला त्यांच्या बंगल्यात कोंडून ठेवलंय. मुंबईला सुद्धा जाऊन देत नाहीये. त्यांना सिनेमा करायचा. तो सिनेमा होत नाही तोपर्यंत इथून जायचं नाही म्हणतायत. आमचं काय हो, आम्ही कलाकार माणसं. जिकडे आसरा मिळेल तिथेच मन रमवायचं. इट्स ओके, मी सहन करीन. पण त्या अंकुशरावच्या मुलीनं तिनं राजवीर सोबत असं वागायला नको होतं. तिनं काय केलं? अहो, तिनेच तर शेण फेकलं बॅनरवर. आणि बिचारे राजवीरजी त्यात अडकले. अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? अहो, खरंच सांगतेय मी. माझा विश्वास ठेवा. तिला नक्कीच राजकारणात यायचं असणार. तो अंकुशराव स्वतःच्या पोरीला राजकारणात कशाला आणल? परकधन आहे ते, सासरीत जाणार आहे. तिच्यावर वेळ कशाला वाया घालवल? सून असती तर म्हणता आलं असतं. तुम्हाला राजकारणातलं काही कळत नाही तर पुढं पुढं बोलू नका. अहो पण त्या अंकुशरावची पोरगी स्वतःच्याच बॅनरला कशाला शेण फासल? अहो, तेच सांगतेय ना मी तुम्हाला राजवीरजी. फसवतीये ती तुम्हाला. ती पण त्या अंकुशराव सारखीच खोटारडी आणि राजकारणी आहे. नाही नाही, माझा अजिबात विश्वास नाही यावर. ती पोरगी असं काय करणारच नाही. तुला काय माहित ग? तू कवा गेली होतीस? का उचलली जीभ लावली टाळ्याला? अंकुशरावाची पोरगी आहे ती, बापावरच जाणार. वहिनी तुम्ही नका यात लक्ष घालू. अहो हे राजकारण आपल्या डोक्याबाहेरचं आहे. हो ना, मलाही काहीच कळत नाहीये ही अंकुशरावांची मुलगी काय राजकारण करतेय ते. अहो राजवीरजी, ती फसवतीये तुम्हाला. अंकुशराव पाटलाची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती. ए बास कर तिचं कौतुक. आम्हाला काय ऐकायचं नाही. त्या पोरीनं आमच्या घराच्या नादाला लागून लई मोठी चूक केल्या. आणि त्याहून मोठी चूक त्या अंकुशरावनं केल्या. माझ्या घरात घुसून माझ्यावर भुंकलाय तो. माझा इतका अपमान आजपत्र कधीच झाला नव्हता. त्याला लई माज आहे ना? नाही त्याचा माज एक दिवस उतरवला तर नावची कांचन सुरोशी नाही मी. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. आणि त्या अंकुशरावाच्या पोरीमुळे हे सगळं झालंय ना, तिला तर मी सोडणारच नाही आता. ज्या दिवशी ती माझ्या तडाख्यात घावल ना, त्या दिवशी घाणाच फिरवते बघा. या आता. माझ्या एका चुकीमुळे किती मोठा कुटाणा झालाय. वैशे, वीरूला सगळं काही खरं कळाल्यावर तू मला माफ करल ना ग? ते काय मला सांगता येणार नाही ग. पण एक सांगू, आपल्या जवळच्या दोस्तानं दोस्तीत जर खोटापणा केला ना तर लय हर्ट होतं बघ. माझी तू मला माफ नाही करणार. पियू, वीरू लय मोठ्या मनाचा आहे. तो माफ करल, पण जर तुझ्याकडनं कळलं ना तरच. माझ्याकडनंच कळणार आहे. अगं पण कसं? मी चिठ्ठी लिहिली आहे वीरूला. अगं पण पिऊ, तू चिठ्ठी त्याला देणार कशी? दिली. शोना ती चिठ्ठी घेऊन वीरूकडे गेली. वैशे, ही चिठ्ठी आता माझ्यासाठी शेवटचा पर्याय आहे ग. ती कशी बी करून वीरूपर्यंत पोहोचली पाहिजे. ह्यात कुठला अडथळा यायला नको. वीरूनं ती चिठ्ठी आतापर्यंत वाचली बी असेल वैशे. ती मला माफ करेल ना वैशे? पियू, साहेब
कार्यक्रमासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्यांची बुकिंग करून ठेवली आहे. स्टेजचं पण कॉन्ट्रॅक्ट दिलंय आणि कार्यकर्त्यांनी पण कामाला लागायच्या सूचना दिल्या त्या. हो 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 माने, अहो आधी पक्षश्रेष्ठींकडून होकार तरी मिळू द्या. पण मला नाही वाटत साहेब पक्षश्रेष्ठी पीयू मॅडमच्या कार्यक्रमाला नकार देतील म्हणून. अहो मागच्या वेळेला घरी आले होते ना तेव्हा त्यांनी पीयू मॅडमचं कौतुकच केलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःहून फोन केला की तुम्ही काय इकडे येऊ नका, मीच येतो बंगल्यावर भेटायला. म्हणजे सविस्तर चर्चा करता येईल. याचा अर्थ तुमचा प्लॅन त्यासने आवडलेला दिसतोय. हो ते आम्हाला माहिती आहे, पण ही असली कामं सगळी तयारीनिशी करावी लागतात. माने, राजकारणात नवीन नेत्याचा उदय जुन्यासनी किती आणि कसा अडचणीचा ठरू शकतो ते तुम्हाला चांगलंच ठाव आहे. ते बी खरंच आहे साहेब. अहो आम्ही तयारीच एवढी केली आहे की आमचं प्लॅनिंग बघूनच साहेब खुश होऊन जातील. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, साहेब आलं वाटतं, जावं लागेल खाली. ठीक आहे, चला द्या फाईल इकडे. नमस्कार. नमस्ते अंकुशराव, नमस्ते. या या या, आमच्या गरीबाच्या घरात स्वागत आहे तुमचं. या या साहेब या, बसा. साहेब, मागच्या वेळी तुम्ही आमच्या पीयू बद्दल जे काही म्हणालात त्यामुळं आमच्या पीयू मध्ये असलेली धमक आम्हाला जाणवली. त्यामुळेच आमच्या पीयूला आता आम्ही राजकारणाच्या मैदानात उतरवतोय. उत्तम निर्णय घेतलात अंकुशराव. राजकारणात कसं लेट आलो पण थेट आलो आणि हे तसंच व्हायला पाहिजे. तसंच होणार साहेब. अहो आत्ताच तिचं सगळीकडे नाव व्हायला लागलंय. एका म्हाताऱ्या जोडप्याला तिने 1 लाख रुपयाची मदत केली तर कौतुकाचा नुसता पाऊस पडायला लागलाय तिच्यावर. हो, तिचं कौतुक करण्यासाठी तुम्ही गावभर बॅनर लावलेत आणि त्याच्यावरती त्या सूर्यवंशीच्या पोरानं शेण फेकलंय. हे सारं कळलंय आम्हाला. तुम्हाला कसं कळलं? राजकारण करायचं म्हणजे सगळ्या गोष्टींच्या खबरी ठेवावं लागतात अंकुशराव. त्याशिवाय कधी कुठल्या गोष्टीचं भांडवल करायचं, कधी कुठला मुद्दा उचलायचा हे कळणार कसं? आता तुमचंच बघा की एवढी चांगली संधी होती पण त्याचा तुम्हाला फायदा नाही घेता आला. म्हणजे ते शेणानं फासलेलं बॅनर खाली उतरवायची काय गरज होती का? ते राहिलं असतं तसंच तर विरोधकांच्या विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट उभी राहिली असती. एक गोष्ट लक्षात ठेवा अंकुशराव, राजकारणात नेहमी लाट निर्माण करावी लागते. अशा लाटांवर स्वार होऊनच खुर्चीपर्यंत पोचता येतं. पण तुम्ही ती संधी घालवून बसलात. घालवली नाही, सोडली. आमच्या लेकीची इज्जत पणाला लावून आम्हाला राजकारण करायचं नाही चव्हाण साहेब. तिला सन्मानानं सगळ्यांसमोर आणायचंय म्हणूनच ही सगळी तयारी चालली. माने, साहेबांना फाईल दाखवा. माने, कसली चिठ्ठी आहे ती? काय विशेष नाही, ती मी कार्यक्रमाची लिस्ट काढली होती ना ती आहे. हे फाईल वगैरे दाखवायची काय गरज आहे अंकुशराव? तुम्ही काय पक्षाला परक समजताय? घरच्या माणसाला राजकारणात आणायला आम्ही कशाला विरोध करू? अहो, दणक्यात आणा जनतेसमोर तुमच्या मुलीला. पक्ष पाठीशी आहे तुमच्या. मग लागतो आता आम्ही जोरदार तयारीला. माने,
नुसता धुराळा उडला पाहिजे. हो साहेब. आमच्या पोरीच्या बाबतीत एक सुद्धा वावगा शब्द खपवून घेतला जाणार नाही. राजकारणाने पद गेलं चुलीत. आमच्या पोरीवरनं असली 56 पद आणि आमदारक्या ववाळून टाकील आम्ही. पण आमच्या पोरीच्या इमेजला जर धक्का लागला तर रक्ताचं पाठ वाट्याल इथं. काकी खा की. तुमचं बाया लक्षच नाही खाण्याकडे. खाण्याकडेच कशाला, माझं कुठंच लक्ष लागणं झालं. तो अंकुशराव येऊन गेल्यापासून त्याचा चेहरा माझ्या नजरेपुढनं जायना झालाय. त्याचं भूकणं ऐकू येतंय. माझ्याच घरात येऊन माझ्यावर आवाज चढवला होता त्यानं. आता नुसता आवाजच चढवलाय का तुमच्या विरोधात राजकारण करतोय काय माहित. म्हणजे बघा, हिरू भैयाच्या जागेवर दुसरं कोणतरी असतं तर त्या अंकुशरावानं त्याला जिथं सोडलं असतं का. तरी हिरू भैया काहीतरी गडबड नक्कीच आहे. म्हणजे काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. हो म्हणजे हिरू भैया आणि अंकुशराव ही दोघं मिळून तुमच्या विरोधात काहीतरी राजकारण करतात बर का. म्हणजे काकी ते हिरू भैयांचं त्यांच्या घराकडे लय खेपा वाढले ती म्हणून म्हणलं भैया मला काय करायचे. वीरू, वीरू, बोला की काकी. मला सांग, बॅनरला शान लावताना तुला कसं पकडलं आणि तुला उचलून नेल्यावर तिथं काय काय घडलं. काकी त्याचं काय झालं, मी आपल्या रानात पाणी पाजून घराकडेच होतो आणि घराकडे येताना मधीच त्यासनी सांगत बी होतो की माझा काही संबंध नाही, पण मी मोकरच मला त्यात ओढलं. वीरू, तू अंकुशरावच्या घराची पायरी आजपत्र कधी बी चढलेला नाहीस, पण गेल्या काही दिवसामध्ये कशाला ना कशाला तिथं जातच आहेस. काय भानगड काय आहे नक्की? का तू आणि अंकुशराव मिळून माझ्या विरोधात डाव रचताय? अहो काकी काय बोलतोय तुम्ही. काकी तुम्हाला वाटलंच कसं? वाटलंच कसं म्हणजे मी त्या अंकुशरावला चांगलंच ओळखते. त्याच्या पोरीच्या बॅनरवर शान टाकलंस म्हणजे त्यानं तुझं तुकडं तुकडं करून हिथं आणून टाकायला पाहिजे होतं, पण त्यानं तुला हिथं जित्ता आणून सोडला. अंकुशरावाचा फायदा असल्याशिवाय तो कुणाला जित्ता सोडत नाही आणि त्यानं तुला माझ्या विरोधात वापरण्यापलीकडं त्याला दुसरा कुठला फायदा होणार आहे. अहो काकी काय बोलताय तुम्ही. मी जीव दिन हो, पण या घराविरुद्ध तुमच्या विरुद्ध असलं घाणेरडं राजकारण करणार नाही. बोललो तर बोललो. काका पुतण्याचं राजकारण अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय. मग ह्यो पुतण्या काकी संग राजकारण करणार नाही कशावर ना. माझं ऐका, अंकुशरावाला त्याच्या पोरीला राजकारणात आणायचं असेल म्हणून त्यांनी हे सगळं केलं असणार. बोललीस? आपलं वय काय, आपला अनुभव किती, आपण बोलतोय काय. तू ज्या वयाचेस तेवढा राजकारणाचा अनुभव आहे माझा. तुम्ही किती वेळ याची बाजू घेतली तरी माझा याच्यावर विश्वास नाही. काकी तुम्हीच सांगा, मी काय करू की तुमचा विश्वास बसेल माझ्यावर. जवळ मला अंकुशरावच्या डोक्यात काय आहे ते कळत नाही तवर गप बसायचं. तुला पद सोडायचं ना, सोडून दे, पण बाहेर राहून माझ्या विरोधात राजकारण करायचा प्रयत्न केलास का नाही, खानाच फिरवीन बघ. अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. मला न विचारता घराच्या बाहेर पडलास
तर गाठ माझ्याशी हे डोक्यात खट्ट करून ठेवायचं. जी काकी. चाल निघित ना.